सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। श्री स्वामी समर्थ। आपल्या यूट्यूब चॅनेलवरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मी खूप मनापासून स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पारंपरिक आणि सोप्या पद्धतीने घटस्थापना कशी करायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे। त्याचबरोबर घटस्थापनेबद्दल बरीच माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनेलला आपल्या अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। लगेच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। लवकरच शारदीय नवरात्राला सुरुवात होणार आहे। हा नवरात्र उत्सव आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीपासून सुरू होतो आणि नवमी तिथीला संपतो। त्यानंतर दसरा साजरा केला जातो। नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते। यावर्षी शारदीय नवरात्रीची सुरुवात 15 ऑक्टोबर 2023 पासून होणार आहे आणि 24 ऑक्टोबर 2023 पर्यंत चालणार आहे। म्हणजे 24 तारखेला विजयादशमी किंवा दसरा हा सण साजरा केला जाणार आहे। तर येत्या 15 ऑक्टोबरला घरोघरी घटस्थापना तर होतच असते। त्याचबरोबर सार्वजनिक मंडळामध्ये सुद्धा घटस्थापना करून या दिवशी देवीच्या मूर्तीची स्थापना करतात। तर ही घटस्थापना योग्य पद्धतीने कशी करायची ते आपण पाहणार आहोत। पण त्यापूर्वी म्हणजे घटस्थापना करण्याआधी तुम्हाला तुमच्या घराची पूर्ण स्वच्छता करून घ्यायची आहे। घटस्थापनेच्या दरम्यान म्हणजे या 9 दिवसांमध्ये देवीला स्वच्छता खूप प्रिय आहे। तर तुम्ही तुमच्या सर्व घराची स्वच्छता करून घ्यायची आहे। या दिवशी आपलं घर स्वच्छ असणं अतिशय आवश्यक आहे। त्याचबरोबर सर्व घरात किंवा पूजेच्या ठिकाणी गोमूत्र शिंपडून घ्यायचं। ज्या ठिकाणी तुम्ही घटस्थापना करणार आहात ती जागा सुद्धा स्वच्छ असावी। घटस्थापना ही शक्यतो देवघराच्या इथेच करावी, पण काही कारणास्तव जर तुम्हाला जागा नसेल तर मग तुम्ही दुसऱ्याही ठिकाणी जागा स्वच्छ करून तिथे देखील करू शकता। तर घटस्थापनेच्या दिवशी म्हणजे प्रतिपदेला सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत। घरातील रोजची देवपूजा करावी, नित्य कामे उरकून घ्यावीत, पूजेचे साहित्य सगळे जवळ घेऊन बसावे। पूजेला बसताना आपले तोंड पूर्वेकडे करून बसावे, दक्षिणेकडे तोंड करून बसू नये। सर्वात आधी कपाळी गंध लावावा। पूजेला बसण्याआधी आपण आसन घ्यावं। त्या आसनावरती आणि सर्व पूजेच्या साहित्यावरती एका फुलाच्या किंवा दुर्वांकुराच्या साहाय्याने स्वच्छ पाणी शिंपडून घ्यावे किंवा तुळशीपत्राच्या साहाय्याने पाणी शिंपडावे। तर आज आपण कोणतेही संस्कृतमधले मंत्रतंत्र न म्हणता अगदी सोप्या पद्धतीने घटस्थापना करणार आहोत। कारण सगळ्यांनाच मंत्र म्हणता येत नाही, त्यामुळे मंत्रतंत्रापेक्षा श्रद्धा आणि शुद्ध अंतःकरण असणे महत्त्वाचे असते। देवी आई आपल्या मनातील भाव जाणते, त्यामुळे मनामध्ये श्रद्धा असणे महत्त्वाचे आहे। त्यामुळे ही सगळी सेवा आपण यथाशक्ती यथाभक्ती करायची आहे। आपलं मन किती स्वच्छ आहे हे महत्त्वाचं आहे। तर लगेच आपण आजच्या पूजाविधीला सुरुवात करूया। सर्वात आधी मी तुम्हाला घट कसे घालायचे ते दाखवते। तर त्यासाठी मी इथे एक स्टीलचं ताट घेतलेलं आहे। या ठिकाणी छोटीशी स्टीलची पाटी घेतली तरीही चालेल, किंवा बरेच जण टोपलीमध्ये किंवा केळीच्या पानावरती देखील घट घालतात। ज्याच्या त्याच्या पद्धतीनुसार तुम्ही करू शकता। त्या ताटामध्ये मी एक पत्रावळी ठेवून त्या पत्रावळीवरती काळी रानातली माती पसरलेली आहे आणि त्याच्या मधोमध मी एक मातीचा घट ठेवला आहे। तो घट मी आधी स्वच्छ धुवून घेतला आहे। त्यावरती स्वस्तिक आणि 5 नाम ओढून घेतलेले आहेत। घटाला असा लाल पिवळा धागा बांधून घ्यायचा आहे। फक्त हळदी कुंकाचे 5 नाम ओढून घेतले तरीही चालतील। त्यानंतर आपण यामध्ये सप्तधान्य पेरणार आहोत। या ठिकाणी तुम्ही 5, 7, 9 अशा प्रकारचे धान्य देखील पेरू शकता। या ठिकाणी मी खपली, मका, ज्वारी, जवस आणि मटकी असे 5 प्रकारचे धान्य घेतलेले आहेत। आता हे आपण या मातीमध्ये असे वरून टाकायचे आहेत। सुरुवातीलाच माती जास्त घालायची नाहीये, कारण माती नंतर फुलते आणि वर येते, त्यामुळे आपल्याला अजून 2 थर द्यायचे आहेत। त्यामुळे सुरुवातीला माती थोडीशी कमी घालावी। तर तुम्ही पाहिलं असेल मी धान्य असं पसरून घेतलेलं आहे। त्यावरती आपल्याला एखादा मातीचा थर अजून द्यायचा आहे। गावाकडे याला वावरी असं सुद्धा म्हटलं जातं। तर हे आधी टाकलेलं धान्य पूर्ण मुजेल अशा पद्धतीने वावरी आपल्याला ही पसरून घ्यायची आहे। त्यानंतर आपले घट एकदम चांगले उगवण्यासाठी मी यातील काही धान्य ते मातीमध्ये टोचून घेणार आहे। जसे की मी खपली आणि मका घेतलेली आहे। तर त्यापैकी मी जी खपली घेतलेली आहे तर त्याचं टोक, जे टोकदार टोक आहे ते आपल्याला वरती काढायचं आहे आणि दुसरी बाजू आहे ती आपल्याला खाली करायची आहे। अशा पद्धतीने जर तुम्ही हे मातीमध्ये टोचलं दुसऱ्या थराला तर आपले घट अतिशय चांगले उगवतात। तुम्ही व्हिडिओमध्ये लक्षपूर्वक पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की ही खपली आपल्याला कशा प्रकारे पेरायची आहे। चुकीच्या पद्धतीने पेरली तर ती व्यवस्थित नाही उगवणार।
त्यामुळे खपलीचं टोकदार टोक ते वरती काढायचं आहे आणि दुसरी बाजू खाली करायची आहे। अशा पद्धतीने आपण ठिकठिकाणी खपली पेरायची आहे। खूप दाट पण नाही पेरायची, थोड्या थोड्या अंतरावरती पेरली तरीही चालेल। म्हणजे असं खपली जर पेरली तर घट जास्त चांगले उगवतात। तुम्ही मातीमध्ये मिसळून किंवा पसरून देखील टाकू शकता। तर बघा, अशा पद्धतीने मी ही खपली पेरून घेतलेली आहे। यानंतर आपण अशाच पद्धतीने मका देखील पेरणार आहोत। तर आपण इथे मका घेतलेली आहे आणि मक्याचं जे पांढरं टोक आहे, जी पांढरी बाजू आहे, तर ते टोक आपल्याला वरती काढायचं आहे आणि पिवळा जो भाग आहे तो खाली करायचा आहे। व्हिडिओमध्ये पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल। अशाच पद्धतीने आपल्याला सगळीकडे ही मका टोचून घ्यायची आहे। अशा प्रकारे खपली आणि मका तुम्ही मातीमध्ये टोचली तर घट जास्त चांगले उगवतात। कारण जेवढं धान्य जास्त उगवतं तेवढंच जास्त धान्य आपल्या शेतात पिकतं आणि आपल्याकडे तेवढंच भरभराटीनं येतं, अशी यामागची समजूत आहे। मी एक सांगायचं विसरले, आपण जे पेरण्यासाठी धान्य घेतलं होतं ते आपल्याला हळदीच्या पाण्याने सर्वात आधी धुवून घ्यायचं आहे आणि मग ते पेरायचं आहे। आणि घट घालण्यासाठी तुम्हाला रानातली काळी माती घ्यायची आहे। तर सध्या पाऊस पण बराच असल्यामुळे तुम्ही ही माती 2 ते 3 दिवस आधीच आणून थोडीशी घरामध्ये सुकवली तरीही चालेल। कारण ही माती आपण खूप जास्त जरी ओली ठेवली तर धान्य कुजू शकतं, त्यामुळे आपण ही माती आधी थोडीशी सुकवून घ्यावी। मी या ठिकाणी मका आणि खपली तर टोचून घेतली, त्यानंतर मटकी, जवस आणि ज्वारी असा मी त्याचा थोडासा पातळ थर देत आहे। अगदी कमी आपल्याला हे पसरून घ्यायचं आहे, खूप जास्त दाट पण पसरायचं नाही, नाहीतर त्या धान्याला अंकुर फुटायला जागाच मिळणार नाही। त्यानंतर सर्वात शेवटी एकदम पातळ मातीचा थर आपल्याला यावरती द्यायचा आहे। या ठिकाणी सर्वात शेवटी आपल्याला जास्त माती घालायची नाही, अतिशय पातळ थर द्यायचा आहे। त्यानंतर आपण जो मातीचा घट घेतला होता त्यामध्ये स्वच्छ पाणी भरून घ्यावं। त्यामध्ये हळदी कुंकू टाकायचं आहे। त्यामध्ये थोड्या अक्षता, एक सुपारी, नाणं, फूल आणि दुर्वा टाकायचे आहे। यानंतर आपण त्यावरती 5 विड्याची पानं लावणार आहोत, किंवा या ठिकाणी तुम्ही आंब्याची पानं लावली तरीही चालेल। तुमच्याकडे जी अवेलेबल असतील ती पाने तुम्ही लावू शकता। या ठिकाणी मी 5 विड्याची पाने अशी लावून घेतलेली आहेत आणि त्यावरती मी नारळ म्हणजेच श्रीफळ ठेवणार आहे। नारळाची शेंडी वर येईल अशा पद्धतीने नारळ ठेवावा। नारळ हा शक्यतो लहानच घ्यावा, कारण मातीचा घट बराच बारका असतो। नारळ लहान घेतला तर पडायची शक्यता नसते। त्यानंतर आपण या वावरीवरती असं थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आहे। आपल्याला अगदी थोडंसं पाणी शिंपडायचं आहे, खूप जास्त पण ओतायचं नाही। माती खूप ओली झाली तर धान्य कुजू शकतं, धान्याला बुरा येतो। त्यामुळे 9 दिवस रोज थोडंसंच पाणी असं शिंपडायचं आहे। तर हे मी फक्त तयार करून घेतलेलं आहे। आता आपण ज्या ठिकाणी घटस्थापना करायची आहे त्या ठिकाणी देवासमोरच पाट मांडावा, तिथे छानशी रांगोळी काढावी। जर शक्य असेल तर या दिवशी तुम्ही देवीच्या स्वागतासाठी आपल्या दरवाजावरती आंब्याच्या पानांचं आणि झेंडूच्या फुलांचं तोरण बांधावं। त्या पाटावरती नवीन वस्त्र टाकावे। वस्त्र शक्यतो लाल असावं, कारण देवीला लाल रंग अतिशय प्रिय आहे। तर या ठिकाणी मी इथे अखंड दिवा लावण्यासाठी एक तांदळाने स्वस्तिक काढून घेतलेला आहे। त्यावरती हळदी कुंकू वाहून आपण दिवा स्थापन करणार आहोत। पूजेला सुरुवात करण्याआधी तुम्ही आचमन आणि संकल्प देखील करू शकता। मी इथे सगळंच दाखवत बसले तर व्हिडिओ फार मोठा होईल। अखंड दिवा हा नवरात्रीत खूप महत्त्वाचा असतो। अखंड दिवा या दिवशी प्रज्वलित करून 9 दिवस असाच चालू ठेवायचा आहे। त्यामुळे मोठा दिवा वापरावा, त्यामध्ये जास्तीचं तेल बसेल असा दिवा असावा, कारण देवीसमोर किंवा घटासमोर 9 दिवस हा दिवा तेवत ठेवायचा असतो। हा दिवा खाली जमिनीवरती ठेवू नये। तर या दिव्याखाली तुम्ही तांदळाने स्वस्तिक किंवा अष्टदल कमळ काढू शकता, किंवा मग साध्या अक्षता ठेवून हा दिवा त्यावरती ठेवला तरीही चालेल। हा दिवा आपल्याला 9 दिवस विझून द्यायचा नसतो, त्यामुळे हल्ली बाजारामध्ये असे झाकणाचे दिवे आलेले आहेत, तर हे सुद्धा तुम्ही वापरू शकता। हा अखंड दिवा तुपाचा असेल तर घटाच्या उजव्या बाजूस ठेवावा आणि तेलाचा असेल तर घटाच्या डाव्या बाजूस ठेवावा। या दिव्याची आपण पूजा देखील करून घ्यायची आहे। दिव्याला हळद कुंकू अक्षता फूल वाहून घ्यायचं आहे। तर मी दीपपूजन करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण विड्याच्या पानावरती काही देवांची स्थापना करणार आहोत। तर या ठिकाणी मी विड्याच्या पानावरती थोड्या अक्षता ठेवून त्यावरती कुलदेवीचा टाक, कुलदेवतेचा टाक आणि गणपती बाप्पांची स्थापना केलेली आहे। या अक्षतांमध्ये मी आधीच हळदी कुंकू मिसळलेलं आहे। तर या विड्याच्या पानावरती ठेवण्या अगोदर गणपती बाप्पांना आणि या टाकांवरती सुद्धा तुम्हाला शुद्ध पाण्याने आणि पंचामृताने स्नान घालून घ्यायचं आहे। मी इथे सगळं दाखवत बसले तर व्हिडिओ फार मोठा होतो।
सर्व देवांना स्वच्छ स्नान घालून घेतल्यानंतर आपण सर्वात आधी गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा। गणपतीला मी चंदन, अष्टगंध, हळदी कुंकू, अक्षता आणि फुल वाहून घेतलेला आहे। या ठिकाणी गणपतीला तुम्ही गुळ खोबऱ्याचाही नैवेद्य दाखवू शकता। त्यानंतर मी कुलदेवतेच्या टाकावरती गुलाल लावून घेतलेला आहे आणि कुलदेवीच्या टाकावरती आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे। तुमच्याकडे देवीचा फोटो असेल तर तोही विड्याच्या पानावरती आपण स्थापन करावा। त्यानंतर कुलदेवीला, कुलदेवतेला आपण अक्षता वाहून फुलं वाहायची आहेत। नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपल्या देवघरातील देव स्वच्छ करून त्यांचीही स्थापना आपण विड्याच्या पानावरती करून घ्यायची आहे। यानंतर 9 दिवस देव हलवले जात नाहीत आणि त्यांची पूजाही केली जात नाही। फक्त दिवा लावला जातो आणि धूप अगरबत्ती लावली जाते। तुमच्याकडे कुलदेवीचा फोटो, टाक ते सुद्धा तुम्ही विड्याच्या पानावरती असं पूजेमध्ये मांडायचं आहे। त्यानंतर नवीन लाल आसनावरती मी थोड्या अक्षता ठेवून आपण जे घट घातले होते ते मी त्या अक्षतांवरती ठेवून घेतलेले आहेत। त्यानंतर आपण त्या घटाची, त्या नारळाची, श्रीफळाची पूजा करून घेऊया। घटाला आणि नारळाला आपण हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे। ही सर्व पूजा करताना तुम्हाला देवीचा मंत्र म्हणायचा आहे। कोणताही मंत्र तुम्हाला येत नसेल तर सर्वात सोपा सर्व मंगल मांगल्ये किंवा या देवी सर्व भूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। त्यानंतर आपण जी काही गजरा, वेणी, फुलं घेतली असेल तर ती वाहून घ्यावीत। तर एक सांगायचं राहिलं, घटस्थापना करण्याची पद्धत ही प्रत्येक गावाची वेगवेगळी असू शकते। प्रत्येक भागानुसार ही पद्धत थोडीफार वेगवेगळी आहे। आपापल्या कुळाचाराप्रमाणे आपण ही स्थापना करणार आहोत। तुम्ही तुमच्या घरातल्या मोठ्या वडीलधाऱ्या माणसांना विचारून तुमच्या घरामध्ये जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करू शकता। आता आमच्याकडे कसे घट घातले जातात हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे। घट घातल्यानंतर प्रत्येक दिवशी पानाची किंवा फुलांची माळ अशी घटावरती सोडायची असते। पहिल्या दिवशी मात्र विड्याच्या पानांचीच माळ आपल्याला घटावरती सोडायची असते। तर 9 दिवसाच्या 9 माळी रोज एक याप्रमाणे आपल्याला घटावरती माळ सोडायची असते। मात्र पहिली माळ काढायची नाही, तशाच ठेवायच्या। बाकी तुम्ही दररोज एक माळ घटावरती सोडू शकता। तर या 9 दिवसात घटावरती वेगवेगळ्या पद्धतीच्या 9 माळा चढवल्या जातात। पूजेमध्ये तुम्ही शंख आणि घंटा घेतली असेल तर त्याची देखील हळद कुंकू, अक्षता, फुलं वाहून पूजा करायची आहे। त्यानंतर सर्वात शेवटी आपण धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे। या नवरात्रीच्या 9 दिवसात देवीचे नामस्मरण करायचे आहे, व्रत करायचे आहे। आपल्या घरावर, कुटुंबावर देवीचा आशीर्वाद असावा म्हणून रोज या घटाची पूजा करावी। हे पूजन झाल्यावर देवीला नैवेद्य दाखवायचा, देवीची आरती करायची, धूप दीप ओवाळायचा, आपली इच्छा देवीसमोर व्यक्त करायची। तर नवरात्रीमध्ये देवीची ओटी सुद्धा भरली जाते। तर ही पूजा झाल्यावरती तुम्ही ओटी भरू शकता किंवा या 9 दिवसामध्ये तुम्ही कधीही ओटी भरू शकता। आरती करताना तुम्ही सर्वात आधी गणपतीची आरती, त्यानंतर दुर्गे दुर्गट भारी ही आरती म्हणू शकता। प्रत्येक भागाप्रमाणे घटस्थापनेची पद्धत ही थोडी थोडी वेगवेगळी असू शकते। ही केलेली घटस्थापना दसऱ्याच्या दिवशी काढली जाते। तोपर्यंत त्यातील धान्याला चांगले अंकुर फुटलेले असतात आणि हे अंकुर कित्येक जण आपल्या गांधी टोपीमध्ये लावून दसऱ्याला सोने लुटतात। त्याच पद्धतीने हे अंकुर देवालाही वाहिले जातात। अनेक स्त्रिया हे अंकुर केसांमध्ये सुद्धा माळतात। नवरात्रीच्या या 9 दिवसात जागरण, नवचंडी यज्ञ, सप्तशतीचा पाठ, देवीच्या धार्मिक स्तोत्राचे पठण केले जाते। देवीला आपल्या घरी येण्याचे आवाहन केले जाते व देवीची यथासांग पूजा केली जाते। तर अशा पद्धतीने आपण अगदी मनोभावे ही घटस्थापना करायची आहे। तर आजचा व्हिडिओ इथेच संपतोय। कसा वाटला तुम्हाला मला नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।